आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज जन्माष्टमीनिमित्त मंदिरामध्ये भंडारा होता, त्यासाठी आम्ही मंदिरामध्ये गेलो। तिथे भजन कीर्तन वगैरे चालू होते। तर त्यानंतर तिथून आम्ही बाहेरच जेवणासाठी होतं। तर मंदिरामध्ये पण अशी खूप सजावट अशी मस्त केलेली होती। बाहेरून पण लाईट वगैरे छान दिसत होती। जेवणाचे आमंत्रण कॅम्पमध्ये सर्वांसाठीच होते। त्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी जेवणासाठी गेलो। सर्वात पहिले मस्त जेवणासाठी जसे गावाकडे जेवणाला पंगत बसते त्याप्रमाणेच आम्ही पण सर्व पंक्तीमध्ये बसलो। तर आम्हाला सर्वप्रथम पात्र आले। पात्र द्रोण हे सर्वांना वाटण्यात आले। हे पाहू शकता तुम्ही। निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवणाची मजा घेण्यासाठी आम्ही बसलेलो होतो। आमचे परममित्र सिनियर खान सर हॅलो करताना, त्यानंतर हळूहळू ग्लास पण आले ज्यामध्ये आम्ही पाणी प्यायसाठी आलते, पण आम्ही त्याचा वेगळाच वापर केला। तर पाहू शकता तुम्ही आगे पुढं। तर सर्वप्रथम काबुली चनाची भाजी आली। तर त्यानंतर भात, मसाले भात। यामध्ये पाहू शकता तुम्ही शेंगदाणे, बदाम, काजू, फ्लावर, बटाटा असे भरपूर प्रमाणात फौजचं असतं। त्यानंतर पुऱ्या आल्या, खीर आली। खीर पाहू शकता तुम्ही। आम्ही ग्लासमध्ये पाणी घेतात तर आम्ही खीर घेतली। तर या प्रकारे असं अजून बटाट्याची भाजी पण होती मस्त अशी, आणि सर्वांनी खाण्यासाठी सुरुवात केली। द्रोणमध्ये आम्ही काहीच घेतलं नाही। तर पाहू शकता या प्रकारे असे मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवणाचा आनंद घेतला। येथे हात धुण्यासाठी पण सुविधा होती। शनिदेवाचे मंदिर होते। असं मस्त वातावरण, धुकं झालेले होते, सर्व आभाळ आलेलं। सर्व मित्रमंडळी जेवण केलं। हे पाहू शकता पुऱ्या, खीर, भाजी वगैरे सर्व काही होतं। आणि इथं वरती पण बरेच जण बसलेले होते जेवायला, कारण खाली सर्वांसाठी जागा नव्हती पर्याप्त त्यासाठी। तर इथून पाहू शकता जेवण झाल्यानंतर आम्ही इथून आमच्या रूमकडे निघालो। ते पाहू शकता भरपूर डोंगरामध्ये असं वरती आहे। तर इथून सर्वांसाठी वेलकम केलेलं होतं। इथून चढून वरती पाहू शकता तुम्ही, तिथं मंदिर आहे। तिथून परत आम्ही भरपूर खाली यावं लागतं। जवळपास 200 पायऱ्या चढून वरती यावं लागतं आणि चढून परत खाली जावं लागतं आपल्या रूममध्ये जाण्यासाठी। तर असं वातावरण मस्त छान झालेलं होतं। वातावरणाचा आनंद घेतला। येथे हिमाचलमध्ये कंटिन्यू वातावरण असंच असते। धुकं, कधी बारिश येईल, कधी काय होईल काही सांगता येत नाही। मोसम हा कधी पण चालूच राहतो आणि हिरवंगार। आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जरी उन्हाळा असला तरी इथं उन्हाळा इतका काही खास नसतो। पाऊस किंवा असं धुकं वगैरे, थंड वातावरण। धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ